घराच्या दरवाजाजवळ ही एक वस्तू लटकवा, कुलदैवत पळत येईल घरी, पैसा आयुष्यभर कमी पडणार नाही. मित्रांनो, आजचा विषय अत्यंत महत्त्वाचा, संवेदनशील आणि आपल्या प्रत्येकाच्या जीवनाशी थेट जोडलेला आहे. तो म्हणजे आपल्या घरातील कुलदैवताचे स्थान, त्यांचा आशीर्वाद आणि त्यांना प्रसन्न ठेवण्याचे महत्त्व. आजच्या धावपळीच्या, गोंधळलेल्या आणि ताणतणावाने भरलेल्या आयुष्यात आपण अनेक प्रकारच्या समस्यांनी वेढलेले असतो. काही घरात आजारीपण मागे लागतं, कितीही डॉक्टर, औषधे, चाचण्या, उपचार केले तरी रोग काही संपत नाही. काही घरात व्यवसाय, नोकरी, धंदा काही केल्यास स्थिर होत नाही. एक संपते तोवर दुसरी अडचण तयार उभी राहते. काही घरात पैसा टिकत नाही, कष्ट असतात, काम असतं, पण परतावा नाही. घरात भांडण, अशांती, तणाव वातावरणात भरलेला. काहींना संतानसुख नाही. काहींच्या घरावर दरिद्रतेचं सावट जणू कायमचं बसलेलं. प्रयत्न करावे ते अपयशीच. कित्येक लोकांनी नवनवीन उपाय केलेले असतात. कोणाकडे तरी ताईत बांधला, कोणाचा तोटका केला, कोणाचं देवस्थान गाठलं, विविध देवदेवतांना प्रसन्न करण्याचे प्रयत्न केले, पण परिणाम शून्य, कारण एकच, आपली कुलदैवता रुष्ट आहे. आपल्या घराचा, आपल्या रक्ताचा, आपल्या वंशाचा रक्षणकर्ता म्हणजे कुलदैवत. ते जेव्हा प्रसन्न असतात तेव्हा घरात शांती, समाधान, आरोग्य, सुख, समृद्धी, पैशाचा ओघ, संतान सुख, व्यवसायात भरभराट. आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर आणि लिही श्री स्वामी समर्थ. आज चांगली बातमी मिळेल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. पण जेव्हा कुलदैवत रुष्ट होते, तेव्हा घरात नकारात्मक शक्तींचा प्रभाव वाढतो. लहान सहान गोष्टीवरून भांडणं होतात. आरोग्य बिघडतं. पैशाची तंगी जाणवते. अडचणी मागून अडचणी येतात. कोणतीही कामं वेळेवर होत नाहीत. मानसिक ताण वाढत जातो. कर्म करत राहतो पण फळ मात्र मिळत नाही. जे घर आपल्या कुलदैवत्याच्या कृपेशिवाय असतं त्या घरावर चांगल्या शक्तींच्या ऐवजी नकारात्मक शक्तींचं प्रमाण वाढत जातं. काही लोक इतके वाईट असतात की दुसऱ्याच्या घराची कुलदैवता बांधून ठेवण्याचे काही चुकीचे उपाय करतात. तेव्हा त्या घराची प्रगती थांबते. अशा वेळेस कितीही पूजा, यज्ञ, हवन, तोडगे केले तरी त्याचा परिणाम काही होत नाही. कारण जोपर्यंत कुलदैवतापर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत काहीच बदल होत नाही. म्हणून सर्वात आधी, सर्वात महत्त्वाचं, सर्वात अनिवार्य म्हणजे कुलदैवताला प्रसन्न करणं. पण अनेकांना स्वतःची कुलदैवता माहितीच नसते. आजोबा, आजी, वडीलधारी मंडळी कुणीच सांगितलं नाही तर आपण शोधण्याचं कामही करत नाही. काही वेळा आपल्याला वाटतं की फक्त देवपूजा करायची म्हणजे पुरेसं आहे. पण नाही. प्रत्येक घराचा एक विशिष्ट संरक्षक देव किंवा देवी असते. ती आपली कुलदैवता. ज्यांच्यावर आपल्या घराचा, वंशाचा, पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या शुभाशुभाचं रक्षण करण्याची जबाबदारी असते. त्यांचा आशीर्वाद नसताना आयुष्य प्रवाहात कधीच गोडवा येत नाही. म्हणून सर्वात आधी आपली कुलदैवता कोण आहे हे जाणून घेणे गरजेचे आहे. आपल्या कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींकडून, आजी आजोबा, मामा काका, गावातील, मंदिर, कुलाचार पद्धती या सर्वांकडून आपण चौकशी करून आपली कुलदैवता ओळखू शकतो. त्यांच्या पूजेत कोणते नियम, कोणती तिथी, कोणते नैवेद्य, कोणते व्रत, कोणती पूजा असते हे जाणून घेता येतं आणि त्या पद्धतीने पूजन केल्यास कुलदैवत लवकर प्रसन्न होते. पण काही जणांना विविध कारणास्तव आपले कुलदैवत निश्चित माहीत नसते. अशांसाठीही एक उपाय आहे. शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी ही अत्यंत पवित्र मानली जाते. त्या दिवशी केलेला उपाय प्रभावी ठरतो. हा उपाय करण्यासाठी काही साधी सामग्री लागते: लाल कपडा, कोळसा, भस्म,
धूप, लोबान, चंदन, हळद, कुंकू आणि लाल दोरा ही सर्व सामग्री कुठल्याही पूजेच्या दुकानात सहज उपलब्ध होते. अष्टमीच्या दिवशी किंवा आपल्या घराच्या कुलदैवतेची तिथी असल्यास त्या दिवशी लाल कपडा घेऊन त्यावर कोळसाचा तुकडा ठेवायचा. त्यावर थोडंसं भस्म, धूप, लोबान, चंदन, थोडीशी हळद आणि थोडंसं कुंकू ठेवायचं. त्यानंतर त्या कपड्याची नीट पोटली बांधून घ्यायची. पण ती बांधताना लाल रंगाचा धागा वापरणं अत्यंत महत्त्वाचं. ही पोटली तयार झाल्यावर ती घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या मध्यभागी, जिथून घरात प्रवेश होतो, तिथे घट्ट बांधून ठेवायची. हे केल्यानंतर फक्त एक नियम पाळायचा, दररोज आपल्या कुलदैवतेची पूजा करायची. त्यांची दीपपूजा करायची, कदाचित एखादं स्तोत्र, एखादं मंत्र किंवा फक्त त्यांचं नामस्मरणही पुरेसं असतं. हा उपाय मनोभावे, श्रद्धेने, निष्ठेने, कोणत्याही अपेक्षेशिवाय फक्त कुलदैवताचा आशीर्वाद मिळावा या भावनेने केल्यास 7 दिवसात बदल जाणवतो. काही लोकांच्या घरी कुलदैवत स्वप्नात दर्शन देते. काही वेळा एखादा अनोखा संकेत मिळतो, घरातील वातावरण बदलायला सुरुवात होते, भांडणं कमी होतात, पैशाचा मार्ग खुला होतो, आरोग्य सुधारतं, घरात शांती, समाधान आणि सकारात्मकता भरून जाते. आपल्या कुटुंबावर, मुलांवर, व्यवसायावर कुलदैवतेचा जो आशीर्वाद असतो तो कोणत्याही देवतेपेक्षा वेगळा आणि अत्यंत प्रभावी असतो. कारण तो तुमच्या रक्ताशी जोडलेला असतो, तुमच्या पिढ्यांशी जोडलेला असतो. म्हणून जर जीवनात अडचणी, समस्या, आजार, तणाव, पैशाची कमतरता, अडथळे, अपयश सतत येत असेल तर त्यावर उपाय म्हणून सर्वात पहिला टप्पा म्हणजे कुलदैवताची कृपा प्राप्त करणं. मित्रांनो, देवपूजा नेहमी मनापासून करावी. श्रद्धा असेल तर देवही मदत करतोच. पण जेव्हा घरातील परिस्थिती सतत बिघडत असते तेव्हा काहीतरी आध्यात्मिक कारण असतं. अशा वेळी कुलदैवता प्रसन्न असल्यास सर्व काही सुरळीत होतं. आजचा हा उपाय श्रद्धेने केल्यास तुमच्या घरातील नकारात्मकता दूर होईल. तुमच्या घरात प्रगती, आनंद, समाधान, आरोग्य, पैसा, यश आणि सर्वात महत्त्वाचं कुलदैवताचा कृपाशीर्वाद नक्कीच दिसेल. तुमच्या घरी शांतता नांदो, सुखसमृद्धी वाढो आणि कुलदैवता नेहमी तुमच्या कुटुंबावर कृपादृष्टी ठेवो हीच प्रार्थना.